जो राग जर तुम्ही गजरात काढला असतात ना तर त्या मंडळाचे ना पैसे फुकट गेले नसते. लक्षात घे, याला लक्षात. तू चिडू नकोस, माका पण चिडून बोला घेता ना, एक लक्षात घे. पण माका गरज नाही. आता राहतारेला विषय तू माका गजरात बोलक नाही. एक माका सांगा ना, जर ह्यो गजरात माका जर काय बोललो असं ठीक आहे, पण माका ह्याच्यावर बोलण्याची गरज नाही, कारण माझ्याकडे देण्यासारखे भरपूर ना. अरे लोक थांबलेले, लक्षात घे. आणि तू जर काय फेकतस ना, हे दाताचं दातवणं घ्या ग कुणी, हे गाणं तू पहिलं म्हटलं, तुझ्या माहितीसाठी सांगतोय. ए कृषी मेळा होतो ना, पुरा कृषी मेळा होतो, तुझं पकवास फुटलेलो त्यावेळेस पहिला गाणं या मी आणले. लक्षात घे, तुझ्या माहितीसाठी. त्यामुळे दुसऱ्यांची गाणी आपल्या नावावर खपवू नये. हा तुझा, तू पाठी गाणं फिर की हे गाणं मी मार्केटमध्ये आणलं, तसं नाही. आता तुझ्या माहितीसाठी तू एक चिडखोर बुवा, लक्षात घे. हा असू दे ना, मग ठीक आहे. दुनिया बघताना माका कमेंट चिले कर, तू मध्ये किती बोलतं. आता तू बोललेलं मी सगळं ऐकून घेतलं ना बुवा, मग मी काय नाही बोलत, मग मी बोललेलं सगळं ऐकून घे. तुका हे सगळे ठोके पडतात ना, ते तुका सहन होत नाही. तू काय स्टँडर्ड ऑफ तुझा लिव्हिंग ठेवलं ना, तर तुझी लेवल ठेवलंस ना, ती तुका लक्षाला होऊ दे. लक्षात दिला. तू गजरात फुल ना सक्सेस नाही झालं हो. 15 दिवसात मला काय त्या ठिकाणी बोलवलं, आमका नाही बोलत, तुका एकट्याकच बोलवतं, तुका एकट्या बोलवतं. तिला लक्षात. 10 वर्ष एका जागेवर केले. तू हे विषय सांगू नको माका. तू केवळ गजरात तू कमी पडलंस म्हणून आज तू आता काढलंस म्हणून का सांगतो मी. तू आज गजरात जर तू माका बोललं असतस ना, तर 4 लोक थांबले असते. तुझा प्रश्न म्हणजे तुझा प्रश्न नाही, कार्यक्रम सक्सेस होणार तुझी जबाबदारी आहे, तुझा प्रश्न. पण ही नियती आहे ना, नियती कोणाक माफ करत नाही. लक्षात घे. एक वेळ तू मी आपण माफ करू, पण ही जी ज्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचा एक पान आणू शकत नाही, तर तू कोणाचा वाईट करतो सांग ना. ही सगळी परमेश्वर ह्या विधिलिखित आहे, लक्षात घे. त्यामुळे ह्या विधिलिखित कधी चुकलेला नाही. जा प्रारब्धात लिहिलेला ना, तर जाणार नाही. तू चिडतं किती आहे. तू असं चिडतं ना की जसं काही काहीतरी मी देण्याकडे असल्यासारखं चिडतं. मग तू चिडतं किती सांग ना. मी मांडलेले विषय लोकांका पटले, लोकांनी ते ऍक्सेप्ट केले ना, तुका काय देणं घेणार. हे जुनं आहे, तू काय नवीन केलं सांग ना. तू आजच्या भजनात काय नवीन केलं असू दे ना. लागते पण लोकांनी ऐकले नाही ना. तू काय थोडं लागतं, तू त्याच्यामध्ये आलापी करतोस, ती लोकांना आवडता, मुळीच नाही आवडत. मी मग तू कोण ठरवणार. मी लागतं हे सांगणार ह्याचा. तू आपल्या बाहेर धोंड मारून घेतलंस इतक्या, तू धोंड मारून घेतलंस आपल्या इतक्या पायात, म्हणून तुला असं मध्ये बोलायला लागता. या ही शाल काढ. तू काय ठेको घेतलंस की काय हिंदुत्वाचो. तू हिंदुत्वाचं ठेको घेतलं. 96 कुणी जसं तू अस ना, तसं मी पण असं. मग काय चेक करूची गरज. ये बारी झाल्यानंतर ये. तू काय डाऊट असत ना तर ये. हा ही हिंमत आहे, हिंमत. लक्षात दिला. हा चिडखोर व सिंधुदुर्गातलो येस या मान्य कर. कॅमेरा इकडे फिरव. कमेंट, अरे ते युट्यूब वाल्यांचं काय दिवसा कमेंट देणारे देतील ना, प्रत्येकाच्या अकलेनुसार आपण सोडून द्यायचा. आणि तुका वाईट सांगतोय, आपण चांगला चालायचा. मागून भुंकणारे समाजात ह्या मंडळातलं एखादं जर चांगला काम करीत असत ना, तर एकतरी विरोधात असतो लोक. ह्या समाजाची रीत नाही, ही लक्षात घे. त्यामुळे तुझ्या माहितीसाठी या गाणं म्हणतोय का, मागून जे भोगतात ना त्यांच्यासाठी म्हणायचं. लक्षात घे. जळणार पळणार. हा बरोबर आहे. जळणार पळणार अजून जळवायचं. आणि मागून भुंकणाऱ्या कुत्र्याला, बरोबर ना, बिस्किट टाकून पुढं चालायचं. माग भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं चालायचं. माग भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं चालायचं. माग भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून
तू काहीतरी होय ना, तर आपण पुढे जाणार. समाजाचे नियम असत लक्षात घ्या, बरोबर ना. त्यामुळे आम्ही बुवा लोक त्याला काय एक्सपेक्ट ठेवू शकत नाही, म्हणजे पाचव्या बोटा सारखी नाही ना, बरोबर ना. अरे सांगतो ना, मी नेहमी भजनात सांगते का की कंठ कोकिळे दिलेलं एवढं, परमेश्वराने कंठ दिला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं. कंठ दिला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं. रूप दिलं मोराला पण त्याची इच्छा काढून घेतली. इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला. संतोष दिला साधू संतांना पण त्यांचा संसार काढून घेतला. आणि संसार दिला देवादिकांना चालवायला पण त्यांचा मोक्ष काढून घेतला. ते देवदिक त्याच्यातून सुटले नाही तर तुम्ही आम्ही माणूस असं लक्षात घ्या. त्या परमेश्वरात श्रीकृष्णात सुद्धा स्वतःचा मरण काढला नाही, बरोबर ना. ज्या अगोदरच्या जन्मात केल्यान लपण बाण मारल्यान, त्या बालीन पुढच्या जन्मी शिकाऱ्याचा जन्म घेतल्यान आणि लपून श्रीकृष्णाचा अंगठो चमकत होतो ना त्याच्यावर बाण मारल्यान आणि तिथे श्रीकृष्णाच्या अवतारात शेवट झालो. ते देव त्याच्यातून सुटलो नाही तर तू सुटलेला काय रे लोक्या माझ्या तावडीसून, असं तुका वाटला कदापि सुटू शकत नाही. परत तू गाव परत तुझा काढाकच काढणार लक्षात सावंता. काय वाईट बोललो रे, वाईट कमेंट येण्या एवढं भटण्याच्या माध्यमातून सांगायचो ना. अरे मराठी मालवणी भाषा ना, वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. बघण्याचो ऐकणाऱ्याचो दृष्टिकोन चांगलो हो, बरोबर ना. समुद्राच्या किनाऱ्यावरून जर एखादा तरुण चालला आणि मोठी लाट येऊन जर त्याच्या पायातल्या चप्पल घेऊन गेली ना ती लाट, तर तो म्हणणार समुद्र चोर आहे. आणि त्याच समुद्रात मासेमारी करणाऱ्या जर भरपूर मासे गावले तर तो सांगतो लोक समुद्र माझं पोशिंद असा, कारण त्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याच समुद्रात जर एखाद्या आईचा मुलगा बुडून जर मृत्युमुखी पडला तर ती म्हणणार समुद्र खुनी आहे. आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावरून जाताना एखाद्या वृद्धाला जर शिंपल्यात मोती सापडले तर तो म्हणणार समुद्र माझा दाता आहे. इथे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. ज्याची विचार करण्याची क्षमता ज्याची कुवता कमी असतात तो उद्या घाणेरडे कमेंट देत ना. त्याच्या आई वडिलांचे त्याच्यावर तसे संस्कार झालेले असतले म्हणून तो घाणेरडे कमेंट एवढ्या चांगल्या भजनाला देईल. आणि लोकांनी सांगल्या म्हणजे जो कोण देतो लो घाणेरडे कमेंट तो हे तो अनुयायी असतो लो असं मी म्हणतलोय. ह्या त्याने सांगून दिला तुला घाणेरड्या कमेंट येणार म्हणजे ह्याचे कोण जे फंटरत ते घाणेरडे कमेंट देणार, आमचे कोण नाही देणार. माझ्या बहिणीच कमेंट देणार, ते पण चांगल्या देतील वाईट देतील तो विषय. माझे बाकी कोण हे नाही. तू ज्या